नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये. सलग दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये एक रिकव्हरी पाहायला मिळाली. पण ही आलेली रिकव्हरी सस्टेनेबल आहे की नाही ते आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जसं आपण काल डिस्कस केलं होतं की निफ्टी गॅप अप होण्याचे पॉझिटिव्ह ओपनिंग होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि तसंच झालं. आणि पण निफ्टी थोडी जास्तच गॅप अप ओपन झाली. जो आपला लेवल होता 25,300 त्या लेवलला ओपन झाली आणि हा लेवल आपला एक प्लॅन होता की जर पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल जर रेड बनते तर आपण एक डाऊन साईडला एक ट्रेड प्लॅन करणार होतो. पण पहिली 5 मिनिटाची कॅन्डल खूप मोठी बनली, त्यामुळे आपला ट्रेड थोडा सुटून गेला. पण नंतरचा आपला अजून एक प्लॅन होता की जर आपल्याला इथे कुठे जर निफ्टी मिळते अराउंड 25,110च्या अराउंड, तर आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करणार होतो आणि आपले टार्गेट 25,300 असणार होते. इथे एक चांगला पॅटर्न दिलेला आहे बघाल तर एक डबल बॉटम पॅटर्न आहे, डब्ल्यू पॅटर्न बोलू शकता तुम्ही. तर डब्ल्यू म्हणून इथून अपसाईडला एक चांगला ट्रेड दिला आहे निफ्टीने. सलग 2 दिवस निफ्टीमध्ये एक चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. आता नेक्स्ट मार्केट आता कसं काम करेल ते पाहूया. निफ्टीमध्ये अजूनही हा जो लेवल आहे 25,500चा, नाही सॉरी 24,500चा, तो अजून एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये. तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण फुली बुलिश होणार नाही. तरी पण आता निफ्टी थोडी पॉझिटिव्ह आहे शॉर्ट टर्ममध्ये, तर आपण एक पॉझिटिव्ह साईडला ट्रेड प्लॅन करू. जर निफ्टी उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होते तर आणि हा लेवल आहे जो 24,325चा, त्याच्यावरती एक 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करते तर आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करू आणि आपले टार्गेट 24,500पर्यंत असतील. किंवा दुसरा ट्रेड असेल की जर थोडी गॅप डाऊन ओपन होऊन खाली येते आणि आपल्याला परत इथे कुठेतरी भेटते तर आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करू. डाऊन साईडच्या ट्रेडसाठी आपल्याला 24,000च्या खाली क्लोजिंग मिळणं खूप गरजेचं आहे. त्याखाली जर क्लोजिंग मिळत नाही तर आपण डाऊन साईडला सध्या तरी कोणता ट्रेड करणार नाही आहोत. सध्या आपल्याला एक पुटची अपॉर्च्युनिटी इथे मिळू शकते 24,500च्या आसपास, पण ती उद्या मिळेल या बाबतीत शुअर नाही, कारण उद्या जर एवढा मूव येणं थोडं इम्पॉसिबल वाटते. पण जर आपल्याला निफ्टी 24,500च्या अराउंड मिळते, इथे एक मोठा रेजिस्टन्स आहे. उद्या किंवा परवा जर मिळते तर इथे बघावं लागेल की ती निफ्टी रिॲक्ट कसं करते. जर इथे रेजिस्टन्स घेते निफ्टी आणि आपल्याला असं काही कॅन्डल पॅटर्न फॉर्म होता नाही ते दिसतं आहे, तर आपण एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट हे फर्स्ट टार्गेट हाच ठेवू शकतो 24,300चा. ठीक आहे. तर मित्रांनो, सध्या माझा शॉर्ट टर्म बायस आहे तो बाय साईडला आहे. त्यामुळे मी सध्या जो माझा एक दोन ट्रेड प्लॅन आहेत ते बाय साईडलाच आहेत. इथे एक सपोर्ट घेताना आहे बाय साईडला प्लॅन, आणि इथे जर फ्लॅट किंवा थोडी पॉझिटिव्ह ओपन होते आणि इथून वरती जाते तर बाय साईडला एक प्लॅन. ठीक आहे. तर मित्रांनो, जर आजचा अनालिसिस तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या लेवलप्रमाणे मार्केटने कसं काम केलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.